नमस्कार मित्रांनो, पारू या मालिकेच्या 26 ऑगस्टच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता प्रीतम खूप दारू पिलेला असतो. दिशाच्या बॉयफ्रेंडने त्याला दारू पिण्यासाठी भाग पाडलेलं असतं आणि दिशाचं आणि तिच्या बॉयफ्रेंडचंच हे प्लॅनिंग असतं की प्रीतमला दारू पाजायची आणि त्या अवस्थेत त्याला ऑफिसमध्ये जायला लावायचं. प्रीतमला दिशाचा बॉयफ्रेंड सगळे पुरावे देईल असं त्याने प्रॉमिस केलेलं असतं आणि त्यामुळे दिशाचा चेहरा त्याच्या आईसमोर म्हणजेच अहिल्यादेवींसमोर येईल म्हणून प्रीतमने त्याचं ऐकलेलं असतं. पण त्याने या उलट प्रीतमच्याच अडचणींमध्ये अजून वाढ केलेली असते आणि प्रीतमला पुरावे देईल असं सांगून दारू प्यायला भाग पाडलेलं असतं, पण पुरावे काही दिलेले नसतात. आता तशाच अवस्थेत प्रीतम प्रेझेंटेशन देण्यासाठी ऑफिसला आलेला असतो आणि क्लायंट समोर असताना त्याला चालता सुद्धा येत नसतं. त्याच अवस्थेत तो त्यांच्याशी बोलायला लागतो. तेवढ्यात तिथे दिशा, अहिल्या वगैरे सगळे येतात. आदित्य, पारू हे सगळे आलेले असतात आणि अहिल्यादेवींचा राग अनावर होतो. प्रीतमला अशा अवस्थेत पाहून त्या खूपच चिडतात आणि त्याच्या खाराखाली त्याला जोरात वाजवून देतात आणि त्यांना खूपच अपमानित झाल्यासारखं वाटत असतं. आता सगळ्यांची माफी मागत असतात त्या हात जोडून आणि म्हणत असतात की एक आई म्हणून, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची मालकीन म्हणून आज माझा खूप मोठा पराभव झालाय. माझ्या मुलाला अशा अवस्थेत बघणं ही कोणत्याही आईसाठी एक वाईट गोष्ट आहे आणि त्यामुळे मला सगळ्यांनी माफ करा. आज एक आई म्हणून मी हरले आहे आणि माझ्या मुलाला संस्कार देण्यामध्ये मी कमी पडले आहे. तिला खूपच वाईट वाटत असतं. तिचा आज खूप मोठा पराभव झालेला असतो. आदित्य आणि पारू यांना सुद्धा खूप अपमानित झाल्यासारखं वाटत असतं. आपल्या आईला सगळ्यांसमोर अशी माफी मागावी लागते, याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट अजून कुठली असू शकते, म्हणून त्यांना खूपच इन्सल्टिंग वाटत असतं. दिशा मात्र आनंदित असते. तिला माहिती नसतं की अहिल्यादेवी असं काय करतील, पण तरी सुद्धा तिच्या प्लॅननुसार सगळं झालेलं असतं, त्यामुळे ती खूप आनंदी असते. प्रीतम आता काही करू शकत नसतो कारण त्याच्या हातून चूक तर झालेली असते. पण मग आता प्रीतम आपल्या आईला समजवण्यात कसं काय यशस्वी होईल? त्याच्या हाती आता पुरावे नक्की लागतील का आणि अहिल्यादेवी त्याला समजून घेतील का? हे सगळं बघण्यासारखं असणार आहे. देवींना जेव्हा कळेल की दिशानेच हे सगळं घडवून आणलंय तेव्हा काय होईल? अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार.